Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 9th Science and Technology, and the name of lesson is Energy Flow in an Ecosystem. Students, this is the third video of this lesson. In second video we had learned about energy pyramid and बायोजिओकेमिकल सायकल. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील 7वं प्रकरण एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टम या प्रकरणाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एनर्जी पिरॅमिड आणि बायोजिओकेमिकल सायकल. I am Rathod Narendra Manik Rao, welcoming you all in the online class. Today we are going to discuss the important part of this lesson, that is carbon cycle. Then what is carbon cycle? Carbon chakra असं आपण त्याला म्हणतो. Then the circulation and recycling of carbon from the atmosphere to living organism and after their death back to the atmosphere is called carbon cycle. कार्बन सायकल कशाला म्हणायचं तर कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण यालाच आपण काय म्हणतो, कार्बन चक्र असं म्हणतो, कार्बन सायकल असं म्हणतो. सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअरपासून त्या कार्बनचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण कार्बन सायकल असं म्हणत असतो. हिअर द डायग्रॅम ऑफ कार्बन सायकल इज गिवन. If you observe, you understand how the carbon is produced, how it's utilized, and how it's recycled and circulate. You can understand. Abiotic carbon atoms are circulated and recycled to biotic form mainly through photosynthesis of and respiration. बघा, अबायोटिक कार्बन जो आहे काय होतो, बायोटिककडे सर्क्युलेट केला जातो. कशामार्फत? रेस्पायरेशन आणि फोटोसिंथेसिस यामार्फत तो सर्क्युलेट केला जातो. अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण आणि श्वसनक्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होत असते. म्हणजेच हेन्स द कार्बन सायकल is one of the important biogeochemical cycle. त्यालाच आपण म्हणून काय म्हणतो, सजीवांसाठी हा महत्त्वाचा आहे. कार्बन ॲटम आर इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वाय? बिकॉज युझिंग कार्बन plants prepare their own food by the process of photosynthesis. So plants use that carbon. And during the process of respiration, animals use carbon dioxide, and it's continuously takes place in nature. So what we say, the carbon cycle is an important biogeochemical cycle. Plant convert the carbon dioxide into carbohydrate during process of photosynthesis. काय होत असतं बघा, हे जे कार्बन डायऑक्साईड आहे याचं रूपांतरण कशामध्ये होतं, कार्बोहायड्रेटमध्ये होतं, कार्बोदकामध्ये होतं. ज्या हिरव्या वनस्पती आहेत, द ग्रीन प्लांट्स कन्वर्ट द कार्बन डायऑक्साईड इन कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. जे कार्बन डायऑक्साईड आहे याचं रूपांतर कशामध्ये होतं, कार्बोदकामध्ये होतं by the process of photosynthesis by the green plants. Similarly, they produce carbon compound like proteins and fats.
कार्बोदकाबरोबरच हे जे कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं रूपांतरण प्रथिने आणि मेदामध्ये सुद्धा या ठिकाणी होतं. Herbivores feed upon herb. We all know herbivores animal feed on herb. शाकाहारी प्राणी काय करतात? वनस्पतीचं ग्रहण करतात. तर कार्निवर्स फेड अपॉन हार्बिवर्स. त्याचप्रमाणे मांसाहारी प्राणी काय करतात? ह्या हार्बिवर्स ॲनिमलला खातात. शाकाहारी ॲनिमल्सला ते खातात. अँड इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट टू कार्निवर्स अँड फ्रॉम कार्निवर्स टू ॲपेक्स कंझ्युमर. अशा प्रकारे काय होतं? हे जे कार्बन आहे वनस्पतीकडून शाकाहारी प्राण्यांकडे आणि शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून काय केलं जातं? हो, सर्वोच्च भक्षकाकडे हे कार्बन काय होतो? ट्रान्सफर होत जातो. कुठला कार्बन? बायोटिक कार्बन. Here the process of energy production is given here. 6 CO2 6 कार्बनचे मॉलिक्यूल प्लस 12 H2O पाणी ह्या दोघांमार्फत सनलाईट आणि क्लोरोफिलच्या मार्फत काय होते? प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस घडते. अँड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस काय निर्माण होतं? C6H12O6 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात. त्याचबरोबर 6H2O 6 मॉलिक्यूल पाण्याचे तयार होतात आणि 6O2 हा काय होतो? रिलीज होतो. त्याचबरोबर C6H12O6 प्लस 6O2 यापासून मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं? 6CO2 प्लस 6H2O अँड एनर्जी इज प्रोड्यूस. ही प्रक्रिया काय काय होते? या ठिकाणी कार्बनची होत असते. इव्हेंच्युअली आफ्टर डेथ, फायनली आपण शेवटी आपण त्याला मृत्यूनंतर ऑल टाईप ऑफ कंझ्युमर्स आर डिकम्पोज्ड. जेवढे काही कंझ्युमर्स आहेत, मग ते अपेक्स कंझ्युमर असतील, प्रायमरी कंझ्युमर असतील, सेकंडरी कंझ्युमर असतील, ते काय होतात? डिकम्पोज होतात. कुणामार्फत? डिकम्पोजर्स मार्फत. बॅक्टेरिया अँड फंगाई अँड कार्बन डायऑक्साईड इज रिलीज अगेन in the atmosphere and is used again by living organism. What do you say? Whatever type of consumers are there, eventually after death they decompose by the decomposers and carbon dioxide is released from them, and that carbon dioxide is again released in atmosphere and used by living organism again. सजीव जे काही कार्निवर्स आहेत, जे काही कंझ्युमर्स आहेत, त्याच्या मृत्यूनंतर ते डिकम्पोज होतात. डिकम्पोज होत असताना त्यातून कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो आणि तो कार्बन डायऑक्साईड परत वातावरणामध्ये मिसळला जातो आणि तो परत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मार्फत काय केला जातो? वापरला जातो. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अदर. अशा प्रकारे हा जो कार्बन आहे तो एका सजीवांकडून दुसऱ्या सजीवाकडे ट्रान्सफर केला जातो. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर अँड इज अगेन टेकन अप बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मृत्यूनंतर तो वातावरणामध्ये जातो आणि वातावरणातून परत तो सजीवांकडे ट्रान्सफर केला जातो. बघा, डू यू नो कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड इन टू द atmosphere through abiotic process like burning of soil, fuel and wood, forest fire and volcanic activities. And oxygen is released in the atmosphere by the biotic process of photosynthesis and carbon dioxide, that is CO2, through respiration, and the equilibrium of oxygen and carbon dioxide gases in the atmosphere is maintained by प्लांट. काय म्हणतो बघा आता या ठिकाणी जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखी उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियांमुळे CO2 वायू बाहेर पडून हवेत मिसळतो आणि काय होतं? प्रकाश संश्लेषणाद्वारे
वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनामार्फत कार्बन डायऑक्साईड बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतीमुळे वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ह्या दोघांचा समतोल या ठिकाणी राखला जातो. थिंक अबाउट इट. द कार्बन सायकल इज व्हेरी इफेक्टिव्ह इन द टेम्परेट रिजन. व्हाय इज इट सो? बघा, उष्णकटिबंधामध्ये कार्बन चक्र प्रभावी असते असे का होते? तर द आन्सर ऑफ दिस इज द ambient temperature of tropical region is higher and there is a dense cover of trees due to equatorial forests, and due to more trees there is a increased photosynthesis and more absorption of carbon dioxide and more release of oxygen is taken place there. And due to higher temperature the carbon cycle become more effective in the trophic region. त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असल्याने त्या ठिकाणी काय होतं, कार्बन सायकल ही मोस्ट इफेक्टिव्ह त्या ठिकाणी सुरू राहते. नेक्स्ट, इवन दाऊ द कार्बन कंटेंट ऑन अर्थ इज कॉन्स्टंट, व्हाय इज देअर अ राईज इन अ टेम्परेचर ड्यू टू कार्बन डायऑक्साईड. कार्बनचे पृथ्वीवरील प्रमाण हे स्थिर जरी असले तरीही कार्बन डायऑक्साईडमुळे तापमान वाढ का होत आहे? बघा, द कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड इन अ ॲटमॉस्फिअर एनवलप अराउंड द अर्थ. जो ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो तो काय करतो, पृथ्वीच्या वरती काय करतो, एक थर निर्माण करतो, अँड अलॉंग विथ सम अदर गॅसेस, अँड ड्यू टू दिस एनवलप ऑफ गॅसेस infrared radiation from the sun do not escape out in the outer space. त्या एनव्हलपमुळे जे काही इन्फ्रारेड सूर्यप्रकाशापासून मिळतात ते काय होत नाहीत, इस्केप होत नाहीत. अँड इन ओल्डन टाइम these radiations could passes out to the space, and that is why global warming was not taking place. But due to technological progresses we burn lot of carbon and fossil fuels, now releasing much more carbon dioxide. Industrialization, uncontrolled growth in vehicular traffic and increased deforestation all are leading to excessive amount of carbon dioxide emission, and this is also called greenhouse effect, and this is contributing to rise in a temperature resulting in a global warming. Third question is here, identify the relationship between carbon in air and the rise in atmospheric temperature. हवेतील कार्बन व तापमान वाढ यांचा संबंध काय असेल? तर the carbon content in the air seems to constant, but it is not so. Due to various human activities the CO2 content rise continuously, and the combustion processes in industries and in vehicular traffic makes high level of emission of carbon and carbon dioxide, and this carbon dioxide and other gases from the envelope around the earth's surface, they do not allow the heat from solar radiation to escape in other atmosphere, and this is known as greenhouse effect, which result global warming, and thus carbon content and rise in the temperature are interrelated to each other. Now we are going to discuss about the oxygen cycle. Oxygen form 21% of the atmosphere. हा जो ऑक्सिजन आहे तो काय करतो, वातावरणात हा सुमारे किती टक्के आहे, 21% आहे.
अँड इट इज ऑल्सो प्रेझेंट इन हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. हा जो ऑक्सिजन आहे तो हायड्रोस्फिअरमध्ये त्याचबरोबर लिथोस्फिअरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जलावरण आणि शिलावरण या दोन्ही ठिकाणी आपल्याला हे ऑक्सिजन आपल्याला पाहायला मिळतो. अँड सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. मग ऑक्सिजन सायकल कशाला म्हणायचं? जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर याला आपण काय म्हणतो? ऑक्सिजन चक्र, ऑक्सिजन सायकल असं म्हणतो. अँड धिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनेंट्स. ज्याप्रमाणे कार्बन सायकल बायोटिक आणि अबायोटिक दोघांकडे पाहायला मिळते, तशाच प्रमाणे हे ऑक्सिजन सायकल सुद्धा आपल्याला काय होतं? जैविक अजैविक अशा दोन्ही घटकांचा समावेश ह्या ऑक्सिजन सायकलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस्ड ॲज वेल ॲज युज्ड इन द टेम्परेचर. हा जो ऑक्सिजन आहे बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस हा प्रोड्यूस होतो आणि हा बाय द रेस्पायरेशन हा काय होतो? वापरला जातो. ऑक्सिजन इज रिॲक्टिव्ह अँड इट रेडिली रिॲक्ट विथ अदर एलिमेंट अँड कंपाऊंड्स. हा जो ऑक्सिजन आहे इतर एलिमेंट बरोबर तो काय तयार करतो? कंपाऊंड्स तयार करतो. म्हणून आपण याला काय म्हणतो? ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी संयोग पावतो. As oxygen is found in various forms like molecular oxygen, water, carbon dioxide, inorganic compounds etc. हा जो ऑक्सिजन आहे आपल्याला मॉलिक्युलर म्हणजे मूलद्रव्यामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो, तो संयुगामध्ये पाहायला मिळतो, तो पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो कार्बन डायऑक्साईडमध्ये सुद्धा आपण तो पाहायला मिळतो. त्याचबरोबर असेंद्रिय संयुगे यामध्ये सुद्धा आपल्याला ऑक्सिजन पाहायला मिळतो, ऑक्सिजन आढळतो. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. ही जी ऑक्सिजन सायकल आहे ती कशी आहे? खूप गुंतागुंतीची आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे. आणि ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस whereas it is used up processes like respiration, combustion, rusting etc. बघा हा जो ऑक्सिजन आहे तो बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस वातावरणामध्ये रिलीज होतो, परंतु हा वापरला कुठे कुठे जातो? हा रेस्पायरेशन ह्या प्रक्रियेसाठी वापरला जातो, ज्वलनासाठी याचा वापर होतो, तर त्याचबरोबर पदार्थांना जो गंज असतो, जो कंपाऊंड्स ऑफ मेटल त्या ठिकाणी तयार होतात, त्या ठिकाणी सुद्धा ह्या ऑक्सिजनचा वापर केला जातो. आता आपण पाहतोय नायट्रोजन सायकल. त्यावर आपल्याला सांगितले बघा, मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज ऑक्सिजन फॉर रेस्पायरेशन. सच मायक्रोब्स आर कॉल्ड ॲज एरोब्स. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात आणि अशा सूक्ष्मजीवांना आपण काय म्हणतो? ऑक्सिजीवी असं म्हणतो. मायक्रोब्स विच डू नॉट नीड ऑक्सिजन्स आर कॉल्ड ॲज अनएरोब्स. सूक्ष्मजीव ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्याला आपण काय म्हणतो? अनएरोब्स असं म्हणतो, त्यांना आपण विनाऑक्सिजीवी असं म्हणतो. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट अँड फॅट. प्रोटीन, प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅट मेद याच्या निर्मितीसाठी ह्या ऑक्सिजनची आपल्याला आवश्यकता असते. अँड इट इज ऑल्सो युज्ड इन अ व्हेरियस केमिकल रिॲक्शन्स. वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्समध्ये सुद्धा ह्या ऑक्सिजनचा वापर होतो. ओझोन O3 इज प्रोड्युस्ड फ्रॉम ऑक्सिजन थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेस. जो
ओझोन आहे O3 च्या निर्मितीसाठी ऑक्सिजनपासून वातावरणीय प्रक्रियेद्वारे ह्या ओझोनची निर्मिती होत असते. बघा, व्हॉट इज मीन्ड बाय नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. आणि विच मायक्रोब्स ब्रिंग्स अबाउट द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन पाहतोय आपण. नायट्रोजन फॉर्म्स 71% दॅट इज मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर. हा जो नायट्रोजन आहे हो, हा नायट्रोजन वातावरणातला सर्वात जास्त मोठा भाग ह्या नायट्रोजनने आच्छादलेला आहे. वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात आहे, म्हणजे 78% वायू हा नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इट इज नेसेसरी फॉर मेंटेनन्स ऑफ द सायकल ऑफ नेचर. हा जो नायट्रोजन कशासाठी उपयोगी आहे? मग निसर्गाचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आपल्याला आवश्यकता असते. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ different compounds through various biotic and abiotic processes in a nature is called nitrogen cycle. नायट्रोजन सायकल कशाला म्हणायचं? निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण याला आपण काय म्हणतो? नायट्रोजन चक्र किंवा नायट्रोजन सायकल असं त्याला आपण म्हणतो. All organisms participate in the nitrogen cycle. Whatever living organisms are there on the nature, they all participate in a nitrogen cycle. सर्व सजीव नायट्रोजन चक्रामध्ये सहभाग घेत असतात. It is an important component of protein and nucleic acid. ही जी नायट्रोजन सायकल आहे, न्यूक्लिक आम्ल आणि नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला म्हणावा लागेल. ॲज कम्पेअर टू अदर एलिमेंट इट इज इनॅक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. इतर मूलद्रव्यांच्या तुलनेने हा नायट्रोजन कसा असतो? निष्क्रिय असतो. तो इझिली सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर तो संयोग पावत नाही, संयोग करत नाही. Means this nitrogen does not easily combine with other element and form the compound. Most organisms cannot use the free form of nitrogen. पृथ्वीतलावर जे काही सजीव आहेत ते सजीव नायट्रोजन डायरेक्टली कंझ्युम करत नाहीत. बहुतेक सजीव मुक्त स्थितीतील नायट्रोजनचा वापर ह्या त्यांच्या कुठल्याही कंपाऊंड निर्मितीसाठी ते करत नाहीत. इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ द नायट्रोजन सायकल दॅट इज नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच नायट्रोजन स्थिरीकरण. कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट अँड नायट्रेट्स ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. नायट्रोजनचे रूपांतरण औद्योगिक जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रेट व नायट्राईटमध्ये होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो. पुढचा आहे ॲमोनिफिकेशन, त्याला आपण अमोनिकीकरण म्हणतो. रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट्स ऑफ ऑर्गॅनिझम. अमोनियाचे काय म्हणलं आपण? सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? अमोनिफिकेशन म्हणतो. आणि पुढे आहे नायट्रिफिकेशन, कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड देन नायट्रेट दॅट इज सेड टू बी द नायट्रिफिकेशन. नायट्रोजनिक संयुगाचे नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतो नायट्रिफिकेशन. पुढे आहे डेनिट्रिफिकेशन, त्याला आपण म्हणतो विनायट्रीकरण.
कन्वर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू गॅसेस नायट्रोजन. नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूमध्ये रूपांतरण होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? डेनिट्रिफिकेशन. Here surf the internet for information about process in the oxygen cycle and carbon cycle similar to those of the nitrogen cycle. आपल्याला इंटरनेट मार्फत सर्च करायचं आहे की नायट्रोजन चक्राप्रमाणे ऑक्सिजन व कार्बन चक्रामधील प्रमुख प्रक्रियांची माहिती इंटरनेटच्या सहाय्याने आपल्याला काय करायची आहे? मिळवायची आहे. ओके फ्रेंड्स, वी मे स्टॉप हिअर. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe